काही जुन्या लोकांना सुद्धा सुपर टॅक्स काय आहे हे सुद्धा माहित नाही. माझी विनंती आहे महापौर साहेब, सभागृहातल्या लोकांना ऐकायचंय का सुपर टॅक्स हा शब्द काय आहे? कुणाकुणाला ऐकायचं आहे? एकदा माझी विनंती आहे की सुपर टॅक्स काय आहे हे जरा टॅक्स लावणाऱ्या विभागातल्या लोकांनी आम्हाला 2 मिनिटात सांगावं की सुपर टॅक्स म्हणजे किती लागतो. 1 लाख रुपये माझ्या प्रॉपर्टीला महिन्याला भाडा असेल अधिकृत, 12 महिन्याचे 12 लाख रुपये होते, बरोबर? 12 महिन्याचे 12 लाख रुपये झाले तर आपल्याला महापालिका त्या माणसाकडनं किती टॅक्स घेते माझ्या 12 लाख रुपयाला? साहेब माहितीसाठी सांगतो, आपण 64% त्या रकमेवर टॅक्स देतो. म्हणजे लक्षात आलं? 64% म्हणजे त्या माणसाला जेवढे पैसे मिळत नाहीत त्याच्यापेक्षाही जास्त पैसे आपल्याला द्यावं लागतात. आणि सुपर टॅक्स म्हणजे आयुक्त साहेब हे जे 64% आहेत त्याच्यावर तुम्ही अधिकचा टॅक्स लावता, हे बरोबर आहे? जे 64%, अहो साहेब 64% अमाऊंट खूप मोठी आहे. मला महेश अण्णांची आठवण येते आज सभागृहामध्ये. महेश अण्णा कुठे तुम्हाला माहित आहे विनायक दादा वारंवार सगळ्यांना सांगत होते की हा टॅक्स कमी केल्याशिवाय आपण शहरामध्ये नवीन मॉल्स असतील, नवीन कंपन्या असतील, बँका असतील यांची अग्रीमेंट करू शकत नाही मोठ्या प्रमाणात. बोला बोला. हा टॅक्स रद्द केलेला आहे. नाही आता 64% चालू आहे का नाही तर सांग. सुपर टॅक्सची आकारणी बंद करण्यात आलेली आहे आणि 64% जे आहे ते आपली नियमित कर जो आहे त्या नियमित करावर आपण 64%, कमाल 64% पर्यंतची आकारणी आपण करतो. ती सुपर टॅक्स नाही, सुपर टॅक्स नाही. मी ते सांगतो 64% हा टॅक्स सुद्धा खूप मोठा साहेब. बँकेचं कर्ज मी घेतलं, बिल्डिंग मी बांधली आणि अजून 64% दादा 64% आपण महापालिकेला टॅक्स देत असताना त्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वेगळा टॅक्स त्या जागेचा द्यावाच लागतो. फक्त भाडे कराराच्या 64% हे तुम्ही घेता. गाडेकर साहेब भाडे कराराच्या 64% टॅक्स तुम्ही घेता. हो. आणि त्या प्रॉपर्टीला ऑलरेडी जी काही पाणीपट्टी आहे, नळपट्टी आहे ती अधिकची घेता. पाणीपट्टी त्यामध्ये आपण सर्वसाधारण कर, सफाई पट्टी, इतर कर, शिक्षण कर, रोजगार कर हे आपण समाविष्ट आहे. आणि या व्यतिरिक्त पाणीपट्टी जे त्याचं जे आहे पाणीपट्टी आपण ते स्वतंत्ररित्या घेतो. या संदर्भातले आपण एक बैठक घेऊ आणि सभागृहाकडे हा विषय पाठवू. आता याचा निर्णय या संदर्भातला म्हणतच नाही, निर्णय पण घ्यायला पाहिजे. 100% निर्णय घ्यावा. माझी विनंती आहे का, माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे, ह्या टॅक्स असा असल्यामुळं आयुक्त साहेबांना मला लक्षात आणून द्यायचं की सोलापूर शहरातले नागरिक काय करतात, ज्यांच्या बिल्डिंग आहेत त्यांनी काय करतात, तर त्यांनी त्याच्यामध्ये आयुक्त साहेब सरळ सरळ चकलेरी करतात, म्हणजे चोऱ्या करतात. चोऱ्या कशा पद्धतीने करणार, तर त्यांनी सांगितलं 1 लाख रुपये माझा जर भाडे करार झाला असेल तर मी पेपरवर 20,000 रुपये करारपत्र करणार आणि पेपरवर जे 20,000 आहे आणि 80,000 रुपये मी ब्लॅकने घेणार. आणि असं करून आपल्याकडे जे सबमिट होणारा कागद आहे ते 20,000चाच कागद आपल्याकडे सबमिट होत आहे आणि आपण त्याच्यावर 80% जे 64% ते लावतो. म्हणजे नागरिकांना आपण स्वतःहून इतक्या मोठ्या प्रमाणातला टॅक्स असल्यामुळं आपण त्यांना चोऱ्या करण्यासाठी भाग पाडतो. ही परिस्थिती. त्यांना जे काही टॅक्स आहे तो पूर्ण पेपरवर द्यावा लागतंय, त्यांच्यावर कुठलाही ब्लॅक मनी नसतंय. त्याच्यामुळे सोलापूर शहरामध्ये आज मोठे काही जे काही व्यावसायिक दृष्टिकोनात आपल्या शहर हद्दीमध्ये ज्या लोकांना व्यवसाय करण्याकरता सोलापुरात यायचं आहे ते लोक वारंवार आम्हाला सांगत असतात की तुमच्या शहराची टॅक्स प्रणाली आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं आम्ही सोलापूर शहरामध्ये व्यवसाय करण्यामध्ये आम्हाला अडचण येतात. आपण महापौर साहेब याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तुम्ही आम्हाला शब्द द्या, सोलापूर बैठक लावू, स्वतंत्र बैठक लावून आयुक्त साहेबांनी 50%ची मला वाटतं सूट दिली. जर आपण 100%ची सूट दिलो तर जी माणसं रेग्युलर भरतात त्यांचं नुकसान होत आहे, कारण त्यांनी रेग्युलर भरायचं आणि गेली कित्येक वर्ष तटवलेल्या माणसाला 100% सूट मिळाली की त्यांनी 10 वर्ष 15 वर्ष रक्कम थांबवून एकदम भरून घ्यायचं सूट घेऊन. म्हणजे आपण आपली वसुलीची जी पद्धत आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आयुक्त साहेब त्वरित त्याला 2 लाखाच्या वरच्या जे तुमच्याकडे दिसते त्या लोकांना तुम्ही स्वतः त्याच्यावर कडक कारवाई करून वसुली केली. कारण आपण जर सभागृहातल्या लोकांचं सगळ्यांना पैसे मिळाले तरच पैसे खर्चू शकणार आहे, पैसे जर आडात नसेल तर भोरात काय येणार आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आपण आपल्याला रक्कम कसं जास्त वाढून मिळेल याकरता प्रयत्न केला पाहिजे. जो टॅक्स रिलेटेडच आहे
घनकचरा विभागामध्ये आपण टॅगच्या पावतीमध्ये आपण त्यांना एक कर लावतो आणि मल विसरण कर पावतीवर आणि आपण त्याच ह्याच्यामध्ये युजर चार्जेस हे दोन कर लावतोय आणि दोन्ही कराची रक्कम सेम आहे साहेब. म्हणजे एका पावतीला 600 रुपये काहीतरी मला वाटतंय 2 करायला आपण लावतो प्रत्येक पावतीला. पण आपल्या जे रेकॉर्ड दिसतंय त्याच्यामध्ये 50 कोटी युजर चार्जेस मधनं आपल्याला मिळत आहेत आणि दुसऱ्या उपकर विधीमधनं आपल्याला 25 कोटी रुपये दिसतात साहेब. वास्तविक पावतीमध्ये जर ते कर प्रत्येक पावतीमध्ये दादा सेम आहे. बापू पण तुम्हाला सांगतो बापू आपण सिनियर आहे ज्युनियर आहे. बापू या सोलापूर महानगरपालिकेत प्रत्येक प्रमाणात प्रत्येक झोन वाईज प्रत्येक ठिकाणी कचरा नियमितपणे करतात. याबरोबर असं म्हणतो माझी माय मावली मंगळवार दिवशी सकाळी 10 वाजता कचरा उभारली त्या टाईमलाच कचरा उचलणारी गाडी येते. एखादा तास इकडे येतो बापू पण नियमितपणे 10% 5% बापू इकडे होत आहे. पण एवढा कुठे 10 लाख 12 लाख 14 लाख लोकसंख्येवर आपण जेव्हा काम करतो बापू 2% कचरा उचलला जाते. विशेष अभिनंदन करतो बापू साहेबांना नियमितपणे कचरा उचलला जातो. सोलापूर महानगरपालिकेच्या साहेब इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रकरणे त्या मार्गाने परस्पर त्याला बाहेर ठरवलंय अंतरा म्हणजे आपल्याकडे नाममात्र भाडं दिलं आणि त्यांनी बाहेर प्रॉपर्टी विकत असताना 25-50 50 लाख रुपयाच्या वरती मी उदाहरण देतो. 5चा गाडा 76 लाख रुपयाला परवा ट्रान्सफर झाला प्रॉपर्टी महापालिकेची. भाडं नाममात्र आपल्याला मिळत आहे आणि गाळा ट्रान्सफर झाला 76 लाख रुपयाला दुसऱ्या माणसाला. महापौर साहेब आपण कुठेतरी आता या गोष्टीवर गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.